Good morning. Now we are going to chapter number 4, nutrition in living organism. आज आपण चौथ्या धड्याला सुरुवात करूया. त्याच्याबद्दल आपण चौथ्या धड्याला आपण 2 लेक्चर घेतलेले होते. लास्ट 2 लेक्चर्स वी हॅव स्टडीड. त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन म्हणजे काय ते बघितलं होतं. ऑटोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे काय बघितलं होतं. हेटरोट्रॉफिक प्लांट्स म्हणजे काय बघितलं होतं. ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट, प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम पण आपण बघितलेली होती. त्याच्यामध्ये बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन हे सुद्धा आपण बघितलं होतं. देन सिम्बायोटिक न्यूट्रिशन बघितलं होतं आणि नंतर हेट्रोट्रॉफिक प्लांट बघितलं होतं आणि इन्सेक्टिव्हरस प्लांट हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. इथपर्यंत होतं. त्याच्या पुढचा नेक्स्ट part is the saprophytic plant. Next topic is a saprophytic plant. Today we are going to PowerPoint प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण पुढचा भाग शिकण्याचा प्रयत्न करूया. आपण सॅप्रोफायटिक प्लांट. त्याच्यामध्ये सॅप्रोफायटिक प्लांट म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. ज्या वनस्पती मेलेल्या वस्तूंवर किंवा मेलेल्या गोष्टींवरती त्या जगतात त्यांना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये प्लांट्स विच ऑब्टेन इन फूड फ्रॉम डेड अँड डिके बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट. म्हणजे मेलेल्या बॉडीज आहेत किंवा मेलेल्या ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये या वनस्पती आपलं जीवन किंवा त्या मेलेल्या जागेवरती त्या वाढत असतात. उदाहरणार्थ फंगाय म्हणजे मशरूम. फंगाय म्हणजे काय, मशरूम. हे असे कुजलेल्या भागातच ते आपल्याला आढळताना दिसतं. त्याच्यानंतर एक आहे यीस्ट. यीस्ट हे सुद्धा कुजलेल्या जागी वाढताना आपल्याला ओके. इकडे जर तुम्ही नेटला गेलं तर या चित्रामध्ये सॅप्रोफायटिक प्लांट तुम्हाला दाखवलेला आहे. सॅप्रोफायटिक प्लांट ह्याच्यामध्ये बघा हा जो पोर्शन आहे हे मेलेलं झाड आहे. बरोबर, मेलेले झाड आहे आणि या झाडांवरती ह्या बघा एक भूछत्रासारखा काही वाढताना आपल्याला दिसते. भूछत्र आपल्याला वाढताना दिसते ना, तसं आहे हे. ओके. त्याला मशरूम बोलतात किंवा आपण त्याला फंगाय, आपल्या विज्ञानामध्ये काय नाव त्याला फंगाय असे म्हणतात. ओके, अंडरस्टूड. सगळ्यांनी बघितलेलं आहे. ओके, ऑल ऑफ यू सीन. ओके, सो लेट्स गो. तुम्हाला सांगितलं होतं की saprophytic plant which obtain the food from decay and decaying bodies of other organisms are called saprophytic plant. Example, various type of fungi like mushroom and yeast are saprophytes. Fungi secrete digestive enzyme on the dead remain to digest and break down the carbon compound they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrition. ओके. म्हणजे ह्या ज्या कवकवर्गीय वनस्पती आहेत त्या मृत अवशेषावरती पाचक सोडतात आणि त्यातील कार्बनिक पदार्थाचे विघटन होऊन आणतात. दे डिकॉम्पोज द कार्बन कंपाऊंड. विघटन करून आणतात आणि त्याच्यापासून तयार होणारे द्रव शोषून घेतात आणि ते पोषक द्रव आपल्या वाढीसाठी वापरतात. रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्बेड टू ऑब्टेन द न्यूट्रियन्स. त्यांना जे पाहिजे
न्यूट्रियंट्स ते त्याच्यामधून ते फंगाय किंवा येस्ट घेत असतात. समजलं एवढा भाग? अंडरस्टूड? सी केअरफुली अँड ऑब्झर्व. ओके. Now we are going to always remember. ओके. याच्यामध्ये काय दिलं बघा, फूड गेट्स स्पॉइलेड ड्यू टू द सम फंगाय. म्हणजेच काही बुरशीमुळे अन्न दूषित होते. काही बुरशीमुळे अन्न दूषित होते. म्हणजे बुरशी असते ना सफेद सफेद, ते जर आपण अन्नावर तयार झाले असेल तर ते आपण अन्न खाऊ नये. रात्री जर ब्रेड ठेवले असेल, भाकरी ठेवली असेल आणि सकाळी त्याच्यावर उठून बघितलं असेल तर आपल्याला बुरशी, सफेद धागे धागे बुरशी तयार झालेली दिसते. म्हणजे ते अन्न खराब झालेलं आहे. आणि ते काय करतात, अन्न दूषित करतात. ओके. कोजेस डिसीजेस और इलनेस व्हाईल सम फंगाय. म्हणजेच हे ज्या फंगाय आहेत, बुरशी आहे, ते आपल्याचे रोग कारणीभूत आहेत. तथापि व्हाईल सम फंगाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज, बट सम फंगायज हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. म्हणजे काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. काय आपल्याला माहिती आहे का कोणते औषधी गुणधर्म आहेत ते? आपल्याला माहिती नाही. मग आपण स्वतः काही ट्राय करायचं नाही, पण आपल्या एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो आहे की सम फंगाईज हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. ओके. यीस्ट अँड सम मशरूम आर युजफुल. यीस्ट आणि जे काही मशरूम आहे ते युजफुल आहे. मशरूम तर माहिती आहे, आपण बाजारात भेटतात मशरूम पॅकेटमध्ये, आपण ते आणतो, त्याची भाजी बनवून खातो. यीस्ट इज यूज इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड टू मेक ब्रेड. ओके. आता यीस्ट आहे, यीस्ट हा काय ब्रेड बनवण्यासाठी करतात. म्हणजे जे आंबवून पदार्थ तयार करतात त्याच्यामध्ये यीस्ट वापरला जातो. जसे की ब्रेड, पाव, इडली, याच्यासाठी हे यीस्ट वापरला जातं. मशरूम आर अ रिच सोर्स ऑफ आयरन अँड विटॅमिन्स. मशरूम हा काय, मशरूममध्ये काय आहे, मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आणि लोह असतं. मग ते आपण तरी खाल्लं तरी काही हरकत नाही. परंतु काय आहे, ते बाजारामध्ये पॅकेट स्वरूपात भेटतात व्यवस्थित, तेच मशरूम खावं. ओके. अंडरस्टूड? ओके. नाव वी आर गोइंग टू न्यूट्रियन्स अँड इफेक्ट ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट. म्हणजे वनस्पतीमधील पोषकद्रव्यांचे कार्य व अभावांचे परिणाम. आपण सेपरेट आपण ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघणारच आहोत. बट लेट्स स्टार्ट ओनली दिस पार्ट. न्यूट्रियन्समध्ये काय आहे बघा, न्यूट्रियन्समध्ये काय काय आहे बघा. न्यूट्रियन्समध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, मॅग्नेज, झिंक, ह्या गोष्टी आहेत. आणि ते बघा, फर्स्ट वन इज नायट्रोजन. नायट्रोजन इज इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. हे प्रथिने, हरितद्रव्ये, पेशीद्रव्ये यांच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस हा कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जीचं काम करतो. त्याच्यानंतर पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मॅग्नेशियम इज द प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिलचं काम करतो. त्याच्यानंतर आयरन आहे प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल सेम. त्यानंतर मॅग्नीज आहे प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. झिंक आहे प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्सचं काम करतो. हा जो एवढा पार्ट झाला, ओके, हा पार्ट सेपरेट अभ्यासला आहे. ओके. नाव वी आर गोइंग टू नेक्स्ट पार्ट, डिफिशियन्सी. आता काय बघायचे, डिफिशियन्सी. ओके. डिफिशियन्सीमध्ये नायट्रोजनचे डेफिशियन्सी आहेत. फर्स्ट वन इज एक आहे नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे.
ओके. नेक्स्ट वन इज द फॉस्फरसची जी एफिशियन्सी आहे, हे आपण व्यवस्थित आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघूया. ओके. आजच्या पुरतं आपण एवढंच. दिलेला अभ्यास तुम्ही वेळेवर करतच असा. एका वहीमध्ये पूर्ण अभ्यास करून ठेवा. नंतर आपण स्कूल चालू झाल्यावर तो आपण चेक करून घेणार आहोत. ओके. बाय. ओके. नाव गोइंग टू द नेक्स्ट टॉपिक, रोल ऑफ न्यूट्रिएंट्स इन प्लांट्स किंवा रोल ऑफ न्यूट्रिएंट ऑन प्लांट्स. वनस्पतीमधील किंवा वनस्पतीवरील न्यूट्रिएंट्सचं कार्य, वनस्पतीमधील पोषद्रव्यांचे कार्य. न्यूट्रिएंट्स म्हणजे काय? पोषद्रव्य. पहिलं आहे फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य. लेट्स गो. फर्स्ट फंक्शन अबाउट द नायट्रोजन. नायट्रोजन या घटकाचा वनस्पतीमध्ये काय कार्य आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ नायट्रोजन इन प्लांट? फर्स्ट, इम्पॉर्टंट components of protein, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यामधील महत्त्वाचा घटक हा नायट्रोजन आहे. ओके. सेकंड, फॉस्फरस. फॉस्फरस इज अ कन्वर्जन ऑफ लाईट एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी. Phosphorus is the most important. It is a conversion of light energy into chemical energy. It takes place to convert light energy into chemical energy. Chemical energy, it means to obtain the energy from sunlight. Okay, to perform by photosynthesis with the help of chlorophyll, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, मिनरल्स. मिनरल्समध्ये काय आला? फॉस्फरस हा एक महत्त्वाचा घटक आहे. थर्ड वन, पोटॅशियम. पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. पोटॅशियम म्हणजे चयापचयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. चयापचय म्हणजे पचन क्रिया. जसे माणसांमध्ये पचनक्रिया होते तसेच वनस्पतींमध्ये सुद्धा पचनक्रिया घडत असते आणि याचा जबाबदारपणा आहे पोटॅशियम हा आहे. फोर्थ वन, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम, तर प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. प्रोडक्शन ऑफ काय? म्हणजे मॅग्नेशियम हा क्लोरोफिलची निर्मिती करतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॉर्मेशन ऑफ एनर्जी ड्यू टू द क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळेच काय झाडं आपले एनर्जी तयार करत असतात. त्या जर क्लोरोफिल नसलं तर ते झाडं आपले एनर्जी किंवा आपलं खाद्य तयार करू शकणार नाहीत. आणि इन केस ऑफ ॲब्सन्स ऑफ मॅग्नेशियम देर आर नो प्रोड्यूस एनर्जी. देअरफॉर द प्लांट इट विल डाय. जर का त्याचे क्लोरोफिलच नसेल तर वनस्पती आपले अन्न तयार करू शकणार नाही आणि अन्नच जर तयार करता आलं नाही वनस्पती तर त्या वनस्पती आपोआप मरून जातील. ओके. 5 आयरन. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल म्हणजे मॅग्नेशियम आणि आयरन हे दोघेही प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिलमध्येच सहभागी होतात. म्हणजे या दोघांमुळेच क्लोरोफिलची निर्मिती होते. द प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. 6 मॅग्नीज. मॅग्नीज या न्यूट्रिएंट्समुळे प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, म्हणजे महत्त्वाचे हार्मोन्स आहेत, महत्त्वाचे एन्झाईम्स आहेत, प्रमुख संप्रेरक आहेत, घटक निर्मितीचे काम कोण करतो? मॅग्नेज. 7 झिंक. द प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. झिंक हा एखादं प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स म्हणजेच संप्रेरक व त्यातील घटक निर्मितीचे काम हा झिंक हा करत असतो. ओके. अंडरस्टूड? समजलं? ओके. नाव वी आर गोइंग टू रोल ऑफ न्यूट्रियन्स ऑन प्लांट्स. देर आर इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी. म्हणजे काय? अभावामुळे होणारे परिणाम. न्यूट्रियन्सच्या अभावामुळे
कोणते परिणाम होतात ते आपण बघूया. ओके ओके. फर्स्ट नायट्रोजन. मागील तक्त्यामध्ये सुद्धा बघितलं तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅंगनीज आणि झिंक हे आपण बघितलेलंच होतं. त्याचप्रकारे आता आपण त्यांच्या अभावामुळे काय परिणाम होतं बघूया. नायट्रोजन, रिटार्डेड स्टडन ग्रोथ, येलोविश ऑफ लिव्ज, म्हणजेच काय तर वाढ खुंटणे, पाने पिवळे होणे या नायट्रोजनच्या अभावामुळे होतात. द इफेक्ट ऑफ नायट्रोजन, द ॲब्सेन्स ऑफ नायट्रोजन. ओके. सेकंड फॉस्फरस इफेक्ट, ॲब्सेन्स ऑफ फॉस्फरसमुळे काय होतं बघा. इयरली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट. म्हणजे अवकाळी पान गळणे, उशिरा फुले येणे, मुळांची वाढ खुंटणे अशा काही समस्या उद्भवतात. नेक्स्ट पोटॅशियम. पोटॅशियममध्ये बघा वीक स्टेम, म्हणजे खोड बारीक होणे, विल्टिंग ऑफ लिव्ज, पाने कोमेजणे, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, म्हणजेच पिष्टमय पदार्थ तयार करण्याची क्रिया बंद पडणे, असं या पोटॅशियमचे ॲब्सेन्समुळे होते किंवा कमीपणामुळे होते. नेक्स्ट मॅग्नेशियम, स्लो रिटार्टेड ग्रोथ, येलोविंग ऑफ लिव्स, संथ वाढ, पाणी पिवळे होणे असे हे मॅग्नेशियमच्या अभावामुळे होतं. आयरन, येलोविंग ऑफ लिव्स, मॅग्नेस कमी पडल्यामुळे, आयरन कमी पडल्यामुळे पानं पिवळी पडतात. मॅग्नेस, रिटार्टेड ग्रोथ, स्पॉटेड लिव्स, म्हणजेच वाढ खुंटणे, पानावर डाग पडणे, स्पॉटेड लिव्स म्हणजे पानावरती काय डाग पडणे. झिंक, रिटार्टेड ग्रोथ आणि येलोविश ऑफ लिव्ह, म्हणजे वाढ खुंटणे, पाणी पिवळे होणे असे काही जे समस्या आहेत या काय आहेत तर डिफिशियन्सी किंवा इफिशियन्सीमुळे होत असतात. त्याचे कमतरतेमुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात. म्हणजे हे जर काय न्यूट्रिएंट्स भेटले नाही वनस्पती, पहिली गोष्ट वनस्पतीची योग्य वाढ होणारच नाही. योग्य वाढ होणार नाही. ओके, अंडरस्टूड.